brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडलेला आहे. सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलेला आहे आणि भाजपनं राज्यामध्ये 129 नगरपालिका जिंकलेत. असं असलं तरी सोलापूरमध्ये मात्र भाजपला जोरात धक्का बसलाय. तिथं त्यांची ताकद जास्त मानली जात होती. शिवाय ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायत कमळाच्या चिन्हावरती लढवण्याचा निर्णय सुद्धा भाजपला इथं महागात पडल्याचं दिसतंय. सोलापूरनं खरं तर अशा पद्धतीचं वेगळंच राजकारण पहिल्यांदा अनुभवलंय. यामागं प्रमुख चेहरा होता तो होता पालकमंत्री साताऱ्यावरून आलेले जयकुमार गोरे यांचा. गोरेंच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळेच भाजपला जिल्ह्यामध्ये जिव्हारी लागावा असा पराभव स्वीकारावा लागलाय अशी चर्चा सध्या होते. लढवलेल्या 12 पैकी केवळ 4च जागा भाजपला जिंकता आल्यात. त्यातही पक्ष म्हणून किती जागा जिंकल्यात हा सुद्धा प्रश्नच आहे. त्याची कारणं मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. मात्र गोरेंमुळं भाजपला कसा फटका बसलाय, वेगळी खेळी, फोडाफोडीचं राजकारण, निष्ठावंतांना डावलणं कसं महागात पडलंय भाजपला, आणि शिवसेना म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेनं सोलापूरमध्ये जोरदार पद्धतीनं कशी मुसंडी मारली आहे, याच संदर्भातलं राजकारण पुढील काही मिनिटात जाणून घेऊयात. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक. तर सोलापुरात भाजपनं पहिल्यांदाच 12 पैकी 12 नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये कमळाच्या चिन्हावर नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार दिले. मात्र सगळीकडं स्वबळावर लढण्याचा निर्णय चुकलाय हे या निकालावरून आता स्पष्ट दिसून येते. 12 पैकी केवळ 4च जागेवर भाजपला सत्ता मिळवता आली आहे. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेनं 6 जागा चिन्हावरती लढवल्या. त्यापैकी 3 जागांवर विजय मिळवला. शिवाय 2 ठिकाणी त्यांनी केलेल्या आघाडीला सुद्धा यश मिळाल्याचं दिसून येते. जिल्ह्यातून काँग्रेस आणि अजितदादांचं घड्याळ मात्र हद्दपार झाले. आता बघा, जिल्ह्यामध्ये भाजपनं 12 पैकी 4 म्हणजे बार्शी, अक्कलकोट, मैंदर्गी या नगरपालिका जिंकल्यात. तर अनगर नगरपंचायत ही बिनविरोध जिंकली. आता स्ट्राईक रेटचा जर विचार केला तर 33% जवळपास हा जातोय. यातही भाजपची कमळ म्हणून ताकद पाहण्यापेक्षा तिथल्या स्थानिक नेत्यांचा प्रभावच अधिक आहे. आता जर आपण बघितलं तर अनगरमध्ये राजन पाटलांची एक हाती ताकद आहे. तिथला सगळा राडा आणि एकूणच तिथला त्यांचा प्रभाव सगळ्यांनाच माहिती आहे. कारण काही दिवसांपूर्वीच ते भाजपमध्ये आलेत आणि त्यानंतर अनगर नगरपंचायतींवरून झालेला जो राडा आहे, उज्ज्वला थेटे यांचं त्यांना भिडणं असेल किंवा तिथलं एकूणच राजकारण जे आहे ते राज्यभरात चर्चेत आलेलं होतं. इकडे जर आपण बार्शीमध्ये आलो तर बार्शीमध्ये राजेंद्र राऊतांचीच नगरपालिकेवरती आधीही सत्ता होती. त्यावेळी इथं शिवसेनेच्या चिन्हावरती नगराध्यक्ष झालेला, म्हणजे मागच्या वेळी. आता तीच सत्ता राजेंद्र राऊतांनी कमळाच्या चिन्हावरती कायम ठेवलेली आहे. विधानसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर सुद्धा राजेंद्र राऊतांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जबरदस्त असं कमबॅक केले. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर तिथं राजेंद्र राऊतांनी भाजपच्या कमळाच्या चिन्हावरती बार्शी नगर परिषदेवर कमळ फुलवल्याचं पाहायला मिळते. आणि इथला जर आपण विचार केला तर इथं रायव्हलरी जी आहे ती पारंपरिक आहे. दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत अशी कायमच तिथं रायव्हलरी असते, मग त्यांचा पक्ष कोणताही असो. आता इकडं अक्कलकोटमध्ये जर आपण आलो तर अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपलं होम ग्राउंड जे आहे अक्कलकोट नगर परिषदेवरती एक हाती सत्ता मिळवली. तर तिथंच मैंदर्गी नगराध्यक्ष पदावरती सुद्धा भाजपच्या अंजली बाजारमठ या विजयी झालेल्या आहेत. आणि इकडे त्याच्या शेजारी जर आपण आलो तर दुधनीमध्ये मात्र काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आलेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी तिथं सत्ता आणलेली आहे आणि तिथं त्यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे हे नगराध्यक्ष झालेले आहेत. आता अक्कलकोट आणि मैंदर्गीमध्ये भाजप जिंकली आहे. तिथं जयकुमार गोरेंची एकही सभा झालेली नाही आहे. शिंदेंची शिवसेना जिथं जिंकली म्हणजे दुधणीमध्ये, तिथं मात्र गोरेंची सभा झाली होती. तिथं भाजपचा पराभव झाला आहे. आता मोहोळ नगर परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरशीचा सामना बघायला मिळाला आणि तिथं 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्ष झाले. या ठिकाणी भाजप विरोधातल्या लढाईत शिवसेनेला अजितदादांच्या राष्ट्रवादीने सुद्धा पाठिंबा दिला होता. मोहोळमध्ये जयकुमार गोरेंनी ताकद दिली होती खूप मोठ्या प्रमाणामध्ये, तिथं सभासुद्धा झालेली आणि तरीसुद्धा
मोहोळमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. सांगोल्याचा जर विचार केला तर सांगोला नगरपालिकेमध्ये शहाजी बापूंना एकटं पाडल्याचा विषय जो आहे तो समोर आला होता. तिथं धाडी पडल्याचं सुद्धा समोर आलं होतं. यानंतर सुद्धा शहाजी बापूंनी विधानसभेला झालेला पराभव मागे ठेवत समोर आमदार बाबासाहेब देशमुख यांचा पक्ष होता, दीपक साळुंखे यांचा गट होता. त्यांच्या या सगळ्या तटाचं एकत्रित आलेलं त्यांच्या समोरचं जे राजकारण आहे त्या राजकारणाचा त्यांनी तिथं पराभव केला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा जयकुमार गोरेंनी ताकद लावलेली होती. इकडं अकलूजमध्ये जर आपण आलो तर अकलूजमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरेंनी अकलूजचा दहशतवाद संपवण्यासाठी भाजपला विजय करा असं आवाहन केलं होतं. मात्र जनतेनं तिथं मोहिते पाटील आणि शरद पवारांनाच ताकद दिल्याचं पाहायला मिळते. पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन नगरपालिकांचा जर आपण विचार केला तर दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी एकत्रित येऊन उभी केलेली जी तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे या आघाडीनं दोन्ही नगर परिषदेमध्ये विजय संपादित केलेला आहे. आणि तिथं बहुमत जरी भाजपला मिळालं असलं तरीसुद्धा नगराध्यक्ष मात्र भाजपला तिथं करता आलेला नाही आहे. करमाळ्यामध्ये पहिल्यांदाच भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि माजी आमदार जयवंतराव जगताप असं दिग्गज 4 गट एकीकडे असताना विरोधात असताना सुद्धा करमाळा शहर विकास आघाडीच्या नवख्या असलेल्या मोहिनी सावंत ह्या तिथं नगराध्यक्ष झालेले आहेत आणि सावंत गटाची तिथं सत्ता आलेली आहे. तर इकडं कुर्डुवाडी नगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे गटानं आपली सत्ता काबीज केलेली आहे आणि तिथं भगवा फडकवला आहे. करमाळ्यावर सुद्धा आणि कुर्डुवाडीवरती सुद्धा गोरेंनी विशेष लक्ष दिलं होतं, मात्र त्यांना तिथं सुद्धा यश मिळालेलं दिसून येत नाहीये. एकंदरीतच 4 जागा भाजपनं जिंकल्यात, तिथं गोरेंचा विशेष प्रभाव नाही आहे हे स्पष्ट आहे. बाकी 8 ठिकाणी मात्र त्यांनी जोर लावून सुद्धा भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपला सोलापूरमध्ये कोणाशीही युती न करण्याचा अति आत्मविश्वास नडला हे आता स्पष्ट झालेलं आहे. गोरेंची जशी सोलापूर जिल्ह्यामध्ये एंट्री झाली आहे तसं त्यांनी तिथं वेगवेगळ्या नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचा धडाकाच लावला आहे. यावरून त्यांना पालकमंत्री नाही तर प्रवेश मंत्री असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलेलं आहे. आणि विरोधी पक्षाची ताकद कमी केली, सगळे महत्त्वाचे नेते गळाला लावले. सोलापूरमध्ये असं राजकारण कधीच नव्हतं, त्यामुळं लोकांना कदाचित हे पटलेलं नाही आणि त्यांनी भाजपला नाकारले, पर्यायानं जयकुमार गोरे यांना नाकारले असं इथल्या विश्लेषकांचं म्हणणं आहे. हा जिल्हा कधी काळी घड्याळाचा बालेकिल्ला होता, मात्र आज घड्याळ देखील जिल्ह्याच्या पालिकांमधून गायब झालेला आहे. युती झाली असती तर कदाचित अजितदादांच्या राष्ट्रवादीला म्हणजे घड्याळाला सुद्धा एखादी तरी जागा मिळाली असती आणि त्यामुळं त्यांचीसुद्धा तिथं सत्ता आली असती, मात्र तसंही तिथं होताना दिसून येत नाही आहे. असंही गोरेंच्या बाबत जर विचार केला तर गोरे हे स्थानिक नाही आहेत. सोलापूरच्या एकूणच पालकमंत्रीपदाचा जर आपण विचार केला तर मागील काही वर्षांपासून सोलापूरला स्थानिक पालकमंत्रीपद हे मिळाल्याचं पाहायला मिळालेलं नाही आहे. त्यामुळं तिथं बाहेरून आलेले पालकमंत्रीच असतात. आणि तसंच गोरेसुद्धा साताऱ्यावरून सोलापूरमध्ये आले आणि त्यांनी सोलापूरमध्ये भाजप वाढवण्याचा प्रयत्न केलाय खरा, मात्र त्यांच्या स्टाईलचा भाजपलाच फटका बसल्याचं दिसून येते. त्यांच्यातला जो अति आत्मविश्वास आहे तो आणि त्यांची जी भाषणं आहेत ती भाषणं ही लोकांच्या पचनी पडलेली नाही आहेत अशी सुद्धा चर्चा आहे. दुसरं असं की भाजपच्या युती न करण्याच्या या निर्णयामुळं शिवसेनेची म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद मात्र जिल्ह्यामध्ये वाढल्याचं बघायला मिळते. या निवडणुकीमध्ये तरी ते स्पष्टपणे अधोरेखित झाले. त्यामुळं आता सोलापूर महापालिकेमध्ये सुद्धा शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती आता वाढलेली आहे. त्यामुळं त्याचा फटकासुद्धा भाजपला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता दुसरी अजून एक बाजू अशी की सुभाष देशमुख असतील, विजयकुमार देशमुख असतील, हे ज्येष्ठ भाजपचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत. या ज्येष्ठांना या सगळ्या निवडणूक प्रोसेसमध्ये विश्वासात घेतल्या गेल्याचं दिसून आलेलं नाही आहे. काही प्रवेश तर या ज्येष्ठ नेत्यांचा विरोध असताना सुद्धा भाजपमध्ये करून घेतले. त्यामुळं भाजपमध्ये जिल्ह्यामध्ये 2 गट पडलेले आहेत. एकंदरीतच जयकुमार गोरेंच्या सोलापूरमध्ये आल्यानंतर नवं राजकारण सोलापूर जिल्ह्यानं बघितलंय, ज्याचा फटका भाजपला बसल्याचं दिसून येतोय. खरं तर राजकारणामध्ये स्थानिक गणितं वेगळे असतात, त्यामुळं नेतृत्वानं त्यावरती विचार करणं गरजेचं असतं. तसा विचार आता केलाही जाईल, मात्र यामुळं झालेलं डॅमेज जे आहे ते मात्र भरून निघत नसतं अशी चर्चा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुरू झालेली आहे. यावर आपलं मत काय आहे ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.